नमस्कार मंडळी. तर तुम्हाला पण अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची, चला तर मग आपण रेसिपी बघूयात. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आता आपण बघूयात कोथिंबीर वडी बनवायची कशी. सर्वप्रथम मी ते कोथिंबीर धुवून आणि मस्त चिरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि मिरचीची पेस्ट, थोडेसे पांढरे तीळ, थोडीशी धनेपूड, 2 ते 3 चमचे म्हणजे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे आणि 4 चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी बिलकुल एक थेंबही पाणी न टाकता हे मिश्रण जे आहे ते पूर्ण एकत्रित करून घेतलेलं आहे. हे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी बिलकुल पाणी टाकलेलं नाही. आपली कोथिंबीर वडी तर आता लवकरच तयार होणार आहे, पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आता एका साईडला आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात प्रीहीट होण्यासाठी आणि दुसऱ्या साईडला आपण पिठाचे लांबट असे गोळे तयार करून घेऊयात. मला वाटतं हा पदार्थ खूप जणांचा फेवरेट असावा, कारण की कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रीयन लोकांची फेवरेट डिश आहे. फेवरेट डिशपैकी एक डिश आहे असं मला वाटतं. आता आपलं पाणी पण मस्तपैकी ते उकळून झालेलं आहे. आता आपण 30 मिनिटांनी डायरेक्ट हे झाकण उघडणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की आता मी झाकण ओपन केलेलं आहे आणि आता मी बघते ते शिजलेलं आहे का नाही. तर आपली वडी शिजलेली आहे. तरी पण मी आता 5 मिनटं गॅस बंद करून हे ठेवणार आहे असंच, आणि 5 मिनटानंतर मी तुम्हाला ओपन करून दाखवते की आपली वडी आता म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती कुठपर्यंत आलेली आहे. आता आपली वडी तर तयार झालेली आहे, पण आता ही आपण कट नाही करू शकत. थंड झाल्यानंतर आपण ती कट करणार आहोत. आणि आता वडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. आता मी त्यातलं एक घेतलेला आहे पीस आणि आता मी ही कट करत आहे बारीक बारीक पीसमध्ये. आणि एका साईडला मी तेल पण तापायला ठेवलं आहे. मला ती डीप फ्राय करून घ्यायची आहे. मी अशा आकारामध्ये वड्या कट करून घेतल्या आणि त्या मी आता डीप फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली का नाही ते. आता मी इथेच थांबते. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. आनंदी राहा, हसत राहा.